नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सांगलीत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला आहे। फटाक्यांची आतषबाजी करत काँग्रेसच्या वतीनं धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत करण्यात आले। काँग्रेस कमिटीसमोर माजी आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याबद्दल जोरदार घोषणाबाजी करत देशातल्या युवकांचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। दिल्ली येथे जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला आज यश येताना दिसतंय। जे नीट पेपर फुटीच्या संदर्भात जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं त्याला आज केंद्रातील शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि हे सगळ्यात मोठं यश या विद्यार्थ्यांना आलेलं आहे। आज देशातील सर्वच संघटना असतील, पक्ष असतील, त्यांनी आज पाठिंबा देऊन वेळोवेळी जिल्ह्यात सुद्धा आम्ही त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी लाक्षणिक उपोषण केलं, पाठिंबा दिला। आज त्याचं मूर्त स्वरूप करून आज केंद्रीय मंत्र्यांचा प्रधानांचा या ठिकाणी राजीनामा झालेला आहे। हे युवकांचं मोठ्या प्रमाणावरचं यश आज या निमित्तानं मानतो। आज या ठिकाणी सकाळपासून आमच्या जिल्हा कार्यकारिणी त्याचबरोबर शहर कार्यकारिणीची सगळीच बैठक होती आणि या बैठकीच्या निमित्तानं आम्ही पुढची या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आज एकत्रित आलो होतो। पण आत्ताच समजलं की केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा या ठिकाणी झालेला आहे, म्हणून आम्ही पुढचा आमचा जो आंदोलनाची दिशा होती ती आज दिशा आम्ही आज थांबवलेली आहे आणि सर्वसामान्य या देशातल्या लोकांना केंद्रबिंदू मानून आम्ही या ठिकाणी त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर आंदोलन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही उभे करू।